Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। आज आपण निगडी येथील इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राइड या संस्थेमध्ये जे महिलांचं संघटन आहे, या महिलांच्या संघटनेमध्ये फार प्रखरतेने आणि जाणीवपूर्वक चांगल्या पद्धतीने काम केलं जातं। मग ते कसं केलं जातं, का केलं जातं, का गरज आहे, या संघटनेची देखील का गरज आहे आणि या संघटनेमध्ये काम करत असलेल्या महिलांनी कशा पद्धतीने स्लम एरियामध्ये म्हणजे बॅकवर्ड क्लासमध्ये असलेल्या माणसाला सहकार्य करतात, या सगळ्यांचा उहापोह करत असताना आज आपण तंबाखू विरोधी अभियान या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। माणसाने माणसासाठी कशा पद्धतीने वागलं पाहिजे याची जाणीव इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राइड या संस्थेमध्ये काही लोक आहेत। या लोकांनी या समाजाला काही दृष्टिकोनातून, वैचारिक दृष्टिकोनातून प्रबोधन करण्याचा काही विचार केलेला आहे। म्हणून आज आपण त्या विषयावरती म्हणजे तंबाखू विरोधी या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की तंबाखू सेवन केल्याने काय होतं आणि त्याचा काय परिणाम होतो आणि हे तंबाखू सेवन करू नका याच्यासाठी जागृतीपर कार्यक्रम या इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राइड या संस्थेने फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे। इनर व्हील क्लब या संघटनेने या अशा काही अनेक वर्षापासून महत्त्वाचे काम केलेलं आहे। या इनर व्हील क्लब या संघटनेच्या आत्ताच्या अध्यक्षा डॉक्टर कमलजीत कौर यांनी पाठीमागे तुम्ही पाहिलं असेल की यांना अध्यक्षपद येण्याच्या बरोबर त्याच संघटनेच्या जोरावरती पहिला कार्यक्रम दिला दंगल हा कार्यक्रम अशा पद्धतीने दिला की जो खेळाडूंचा कार्यक्रम आहे, देशाला उन्नतीच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाणारा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे दंगल। ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंसाठी एक स्फूर्तिदायक असा कार्यक्रम त्या घेऊन आल्या। त्याच्यानंतर त्यांनी दुसरा कार्यक्रम अर्थशास्त्र के योद्धा म्हणजे सीएच्या लोकांना संघटित करून आणि या सीएच्या लोकांना संघटित करून त्या ठिकाणी खासदार निलेश लंकेसारख्या व्यक्तीला इथं आणून आपली संघटनेची शक्तीची चुणक या ठिकाणी दाखवून दिली आहे। अर्थात याच्या पाठीमागं त्यांचं जे संघटन आहे, त्यांच्या महासचिव दीपाली जाधव असतील किंवा राजापूरकर मॅडम असतील की त्यांचं जे काही संघटन आहे हे सगळं संघटन हे त्यांच्या सोबत असेल, पण एक नेतृत्वाची चणक काय असते ही त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपण तंबाखू विरोधी जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये राजापूरकर मॅडम आपल्या समवेत आहेत आणि या राजापूरकर मॅडम या इनर व्हीलच्या माजी अध्यक्ष आहेत। या माजी अध्यक्ष असताना अनेक चांगल्या पद्धतीचे त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत आणि त्या अनेक एरियामध्ये म्हणजे विद्यार्थ्याचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, स्लम एरियामधले काही प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना त्यांनी समस्याचं समाधान करण्याचं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे आणि अजूनही त्या करत आहेत। म्हणून आपण इनर व्हीलच्या माध्यमातून आज तंबाखू विरोधी काय त्यांच्याकडे संघटनाची गोष्ट आहे, या तंबाखूने काय केल्यानं काय होतं, ते कशा पद्धतीने हे तंबाखूचा रोखण्याचं काम करणार आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार आज आपण करणार आहोत। माझ्या समवेत आहेत अनिता विराजदार आणि या बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या न्यूज चॅनलच्या अँकर आहेत आणि आपण राजापूरकर मॅडम यांना आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। या कार्यक्रमाला सुरू करत असताना सूत्रसंचालिका अनिता विराजदार यांना सांगतो की तुम्ही काय विचारू शकताय त्यांना। नमस्ते मॅडम। नमस्ते मॅडम, आपण तंबाखूला नकार ही संकल्पना का मानता? नमस्कार। प्रथम तर गायकवाड सर तुमचे खूप खूप धन्यवाद। तुम्ही इथे येऊन वेळ दिलात तुमचा आणि माझा इंटरव्ह्यू घेण्याचा घाट घातलात, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे। तंबाखूला नकार ही संकल्पनाच मुळात राबवली गेली आहे की आपण आता समाजात असं चित्रण बघतो की 9वी 10वीतला मुलगा सुद्धा गुटखा खातो। खेडेगावात गेलात तर म्हातारा माणूस झाडाच्या खाली बसून तंबाखू चोळताना दिसतो, बिडी फुकताना दिसतो।
दारू पिताना दिसतो. पण हे चित्रण किती वाईट आहे, कारण एक घर त्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या पाठीमागे असतं. तंबाखू सेवनाने किंवा गुटखा खाण्याने, बिडी ओढण्याने कर्करोग होऊ शकतो, त्याला अन्ननलिकेचे आजार होऊ शकतात, त्याला पोटाचे आजार होऊ शकतात. पण ही गोष्ट त्यांना न कळल्यामुळे व्यसन जडलं जातं आणि मग ते व्यसन काढणं फार अवघड जातं. पण पुढचे दुष्परिणाम हे लोकांना कळत नाही. ह्याच्यासाठी हे सोडणं तर भाग आहेच, पण घरातल्या लोकांनीही त्या लोकांना या गोष्टीपासून परावृत्त करणं ही त्यांची घरातल्यांची लोकांची जबाबदारी आहे. त्यामुळे तंबाखू सेवन करणं सोपं आहे हो, पण त्याच्या पुढचे जे येणारे आजार आहेत आणि त्याचा होणारा खर्च आहे आणि त्या खर्चानंतर सुद्धा जर निदान उशिरा झालं तर त्या व्यक्तीचा मृत्यू आहे. आणि अशी जर घरातली करती व्यक्ती मृत्युमुखी पडली तर ते घर उघड्यावर पडतं. अगदी बरोबर. नाही, घर तर हे उघड्यावर पडतोच मॅडम. पण काय होतं की मित्रांनो, आताच मॅडम सांगितलं की घर ते उघडं पडलं जातं आणि जेव्हा घर उघडं पडलं जातं त्यावेळेस त्याच्या पाठीमागं असणारे त्याची आई, त्याचे वडील, त्याची पत्नी, त्याचे मूल, मुलगी, हे जे कुटुंब आहे ते एकलकुटी पडलं जातं. आणि मग हे एकलकुटी पडलं की त्याच्यानंतर मग मुलगा असो मुलगी असो मग हे वेगळ्या वळणाकडे वळतं. म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची जी काही विचारसरणी आहे ते तिकडं जातं. मग हे विद्यार्थी, हे मुलं जर त्या दृष्टिकोनातून तिकडं वळाले तर मग काय होतं की पर्यायाने देशाला विनाशकतेच्या मार्गाने ते घेऊन जातात. म्हणजे देशाचा देखील विनाश करण्यासाठी ही मंडळी तयार असते. अगदी बरोबर. आणि म्हणून मला असं म्हणायचंय की ही मंडळी जर अशा पद्धतीने जात असेल तर याला रोखणार कोण? महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये आपण संकल्पना बघतो आहेत की कर्करोग यावरती बऱ्याच काही संकल्पना केल्या जातात, बरेच काही माहिती सांगितली जाते, पण कर्करोग होऊच नाही याच्यासाठी काय करणार आहात या गोष्टीचा देखील सरकारने विचार केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून माणसाने माणसासाठी कशा पद्धतीने वागलं पाहिजे याचा देखील आपण विचार केला पाहिजे असं मला पण वाटतं. अगदी बरोबर. मॅडम, मला तेच म्हणायचंय की तरुणांमध्ये तंबाखूचे सेवन वाढल्याचे काय कारण आहेत? खरं तर सांगू का, आकर्षण. एखादा मित्र करतोय म्हणून लागलेली त्याच्याबरोबरची संगत. आणि समाजात असं आपण कॉलेज शाळांमध्ये बघतो की कट्ट्यावर बसलेली आहेत मुलं, उद्योगधंदा काही नाहीये आणि मी बिडी ओढतोय तू पण ओढ रे, आणि त्या संगतीपायी तो दुसराही ओढायला लागतो आणि जो ओढत नाही तो मुलगा बावळट ठरतो. पण आज शाळांपासून कॉलेज पर्यंत ह्याचं आकर्षण इतकं वाढलंय, त्याला जबाबदार जाहिराती पण आहेत. सध्या मोबाईल, टीव्ही हे सहजरित्या उपलब्ध आहे खेडेगावात सुद्धा आणि शहरात सुद्धा. सो जाहिराती बघून मुलं अनुकरण करतात आणि कुठल्याही जाहिरातीत मोठी बोल्ड हेडलाईन नसते की हे खाण्याने तुम्हाला कर्करोग होणार आहे किंवा हे खाऊ नका, हे असं कुठेच दिलेलं नसतं. शेवटी त्याच्या मागे उत्पन्न आहे सरकारचं. सो नवीन जनरेशन आहे ते त्याच्या पायी वाया जाण्याची शक्यता आहे आणि आजाराच्या दृष्टीने पुढे येण्याची शक्यता आहे. म्हणून मला असं वाटतं की सरकारने याकडे सगळ्यात जास्त लक्ष घातलंच पाहिजे. ठीक आहे, सरकारचं काम त्यांनी करावं, पण सरकारचं काम ते करत असताना समाजातील जो घटक आहे, जो मानव आहे, याला देखील कळालं पाहिजे की आपण हे जर आपण तंबाखू असेल, विडी असेल, सिगारेट असेल, गुटखा असेल, हे जर आपण खातो तर त्याचा काय दुष्परिणाम होणार आहे हे माणसाला कळालं पाहिजे. तरच याच्यामध्ये काहीतरी प्रबोधन होऊ शकतं, अन्यथा होणार नाही. आणि याला जबाबदार त्यांचे पालक सुद्धा आहेत की थोडंसं यंग वयामध्ये मुलं जेव्हा आहेत तर त्यांच्याकडे थोडं घरात लक्ष दिलं पाहिजे. त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की याचे दुष्परिणाम काय आहेत, तुझ्या शरीरावर त्याचा किती वाईट परिणाम होत आहे. आणि याच्याबद्दलची लेक्चर्स असतात, काही काउन्सिलर्स असतात की त्यांच्याकडे वेळेत जर तुम्ही घेऊन गेला तर ते त्याच्यातून नक्की परावृत्त होऊ शकते. मॅडम, मला असं म्हणायचंय, तंबाखू सेवन केल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणते आहेत असे? आता सांगितल्याप्रमाणे कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, पोटाचा आजार, उलट्या, दात खराब होणं, अनेक प्रकारच्या व्याधी, डोकं दुखणं. आता मी तुम्हाला सांगते, आमच्या घरातल्या काम करणाऱ्या बाई मिस्त्री खात होत्या
पण त्याचे दुष्परिणाम काय होणार आहे ते त्यांना सांगितल्यानंतर त्या त्याच्यातनं परावृत्त झाल्या. पण डोकं दुखणं, दात दुखणं, पोटात दुखणं, मग मळमळ होणं, अन्न कमी जाणं, मग त्याच्याबरोबर येणाऱ्या व्याधी लगेच लागतात तुम्हाला की ही विटॅमिन्सची कमतरता आहे, ती विटॅमिन्सची कमतरता आहे. पण याचा जर वेळेत तुम्ही उपचार केला तर याच्यापासून तुम्ही परावृत्त नक्की होऊ शकाल. निश्चित मॅडम. मित्रांनो, आपण पाहत आहात की राजापूरकर मॅडमने आपल्याला सांगितले की तुम्ही कशा पद्धतीने काळजी घ्यायची, तुम्हाला ते कर्करोग होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह राजापूरकर मॅडमने आपल्याला सांगितला आहे. पण आपण किती जागृत आहात या गोष्टीकडे लक्ष द्या. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी अनिता बिरजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. आजच्या विज्ञान युगात इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जगातील ताजा घडामोडी काही क्षणातच सर्वसामान्यापर्यंत पोहोचत आहेत. आपल्या परिसरातील बातम्यांचा अचूक वेध घेण्यासाठी, सर्वसामान्य जनतेच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, दुर्बलांना बळ देण्यासाठी आणि नवोदित लेखक, कवी, विचारवंताचे एक हक्काचे विचारपीठ असावे या हेतूने बहुजन सैनिक या न्यूज चॅनल आयोजित तुझ्या प्रेमापोटी. नमस्कार, मी यशवंत आणि आपण राजापूरकर मॅडम यांच्याशी चर्चा करत आहोत. चर्चा तंबाखू विरोधाची आहे. चर्चा ही तंबाखू विरोधी असल्यामुळे तंबाखू पासून होणारे दुष्परिणाम या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला काही गोष्टीचा उलगडा केलेला आहे. या कर्करोगासाठी काय केलं पाहिजे, कसा होतो आणि त्या कर्करोगाला थांबवण्याचं काय काम आहे, या गोष्टी देखील मॅडमने आपल्या समोर मांडलेल्या आहेत. पण तुम्हाला मी मगाच माझी इंट्रोडक्शन देता वेळेस मी तुम्हाला म्हटलं की राजापूरकर मॅडम या माजी अध्यक्ष आहेत इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या. मला आणखी काही गोष्टी त्यांच्याकडून जाणीव घ्यायच्या आहेत की त्या अध्यक्षपद असताना त्यांनी फार महत्त्वाचे काही कामं केलेले आहेत. आपण थोडक्यात त्याचा आढावा देखील आपण जाणून घेणार आहोत. पण मला मॅडम पहिल्यांदा आणखी हे कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर हा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की इनर व्हील जे आहे, हे इनर व्हील आम्हाला इथपर्यंत समजलं की महिलांचं संघटन आहे, इथपर्यंत समजलं. पण या इनर व्हीलमध्ये हे इनर व्हीलचं काम कसं आहे, कसं केलं जातं आणि काय काम केलं जातं याच्याविषयी आमच्या प्रेक्षकाला सांगा. खरं तर ही इनर व्हील संस्था ही मुळातच संकल्पना रोटरी क्लबच्या माध्यमातून आली. रोटरी क्लब मध्ये पूर्वी काही वर्षांपूर्वी महिलांना स्थान नव्हतं. मग त्या जे रोटेरियन्स असायचे त्यांच्या बायका आतमध्ये बसून गप्पा मारायच्या. सो त्यांनी ठरवलं की हे समाज कार्य करतात तर आपण का करू नये. अशा मिळून काही 5-6 जणींचा ग्रुपनी तो पुढाकार घेऊन इनर व्हील संस्थेची स्थापना झाली. आज संपूर्ण जगात त्याच्या अनेक शाखा आहेत. तसंच पुणा डिस्ट्रिक्टमध्ये मोर दॅन 70 शाखा झालेल्या आहेत आणि त्यातल्या एका क्लबची मी माजी अध्यक्ष आहे. पण या संकल्पनेतनं सर्व महिलांना बरोबर घेऊन समाजासाठी काय आपल्याला करता येईल. सुरुवात तर कुठलीही संकल्पना असते त्याच्या मागे पैसा लागतो. मग तो जोडायचा कसा. मग काही 50-60 महिलांचा ग्रुप घेऊन तो क्लब फॉर्म करून त्याच्यात त्या पैसा गोळा करून आम्ही सुरुवातीला छोटे छोटे प्रोजेक्ट्स करत आलो. पण जेव्हा लक्षात आलं की आपल्याकडे पैसा उभा राहू शकतो, खूप काही लोक आपल्या पाठीशी उभे राहू शकतात, अशा वेळेला आम्ही थोडी मोठी झेप घेतली. आम्ही इथे इंगळूण जवळ पाण्याचा प्रोजेक्ट केला. आज तिथल्या शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त भागामध्ये मार्च नंतर पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे त्यांची मुलं शाळेत जाऊ शकली नाही. डोक्यावर हंडा, बायका हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण इकडे तिकडे येण्याच्या. मग तेव्हा त्या संकल्पनेतनं आम्ही पाण्याचे प्रोजेक्ट चालू केले. त्यांना पाईपलाईन आणि टाटाच्या डॅममधनं पंप बसवून शेताला पाणी दिलं. आज 12 महिने ते शेत घेऊ शकले, उत्पन्न येऊ लागलं, मुलं शाळेत जाऊ लागली, बायकांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरला. अशा अनेक ठिकाणी विहिरी खोदण्याचं काम केलं, विहिरीतला गाळ काढण्याचं काम केलं दुसऱ्या प्रेसिडेंट्सच्या काळात. असं दरवर्षी आम्ही उत्तरोत्तर प्रगती करायचा प्रयत्न करत आहोत
की फक्तच पाण्याचा प्रोजेक्ट नाही तर आनंदी शाळा या अंतर्गत शाळेमधल्या म्हणजे सिटीमध्ये सगळं उपलब्ध आहे. सिटीमधल्या पालकच इतके सुजाण आहेत, पैसेवाले आहेत की मुलांना चणचण भासत नाही. पण तुम्ही इथून 30 ते 40 किलोमीटर अंतरावरच्या शाळांमध्ये गेला, चप्पल, बूट, वह्या, पुस्तकं, दप्तर, शाळेमध्ये सायन्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, म्हणजे मुला मुलींची वेगळी शौचालय हे सुद्धा उपलब्ध नव्हतं. तर तिथे आम्ही या महिला जाऊन आनंदी शाळा या अंतर्गत या सगळ्या वस्तू देण्याचा प्रयत्न करतो. आणि दरवर्षीची प्रेसिडेंट तिच्या काळात 2, 3, 5, 7 जेवढ्या शक्य आहे तेवढ्या आनंदी शाळा करायचा प्रयत्न करतो. तसेच गणपती गौरी झाल्यानंतर जो काळ येतो पक्षपंधरवडा, त्या काळात आम्ही स्पेसिफिक सिनियर सिटीजनसाठी त्यांना रोज अन्नदान की तिथे जाऊन त्यांना जेवण देणं वेगवेगळ्या संस्थांमध्ये, आणि त्यांना औषधोपचार, त्यांच्यासाठी 1 दिवसाची ट्रीप, त्यांच्या बरोबर घालवलेला वेळ, हे सगळं करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्या व्यतिरिक्त अनेक आमचे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स पण असतात की जसं आता आपण हे करतोय तंबाखू मेडिकल चेकअप कॅम्प्स, जे आम्ही स्लम एरियामध्ये राबवतो की ज्या महिला आहेत की ज्या पैसे देऊन आपला रोजची तपासणी करू शकत नाही, वर्षातनं एकदा तपासणी गरजेची आहे महिलांनी, ती सुद्धा करू शकत नाही कारण त्यांच्याकडे पैसा नाही. मग अशा ठिकाणी जाऊन आम्ही मोफत त्यांचे उपचार करतो. मग त्यात आम्ही त्यांचे दात, डोळे, गर्भाशयाची पिशवी, छाती हे सगळं तपासण्या केल्या जातात, मोफत करतो. त्याचे कॅम्प्स असतात. तसेच शाळांमध्ये आम्ही करिअर काउन्सिलिंगची लेक्चर्स, ही अँटी टोबॅको हे आम्ही फक्त शाळांमध्येच नाही तर कंपन्यांमध्ये पण जाऊन देऊन करतो, खेडेगावांमध्ये पण जाऊन करतो. त्यामुळे आमच्या क्लबचे काही मेंबर्स डॉक्टर्स आहेत, काही वकील आहेत, काही आर्किटेक्ट आहेत, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आम्ही या आमच्या उपक्रमांमध्ये राबवतो. बरं मॅडम, मला असं म्हणायचं आहे की समाजामध्ये जे तंबाखूचे जे हे आहेत तर त्याच्यावरती तंबाखू विरोधात तर त्याचे काय उपाय आहेत? म्हणजे असे मी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्याची जनजागृती तर करतोच, त्याच्याकरता आम्ही कॅम्प्स ऑर्गनाईज करतो. प्रत्येक जण प्रत्येकीच्या घरातल्या मेड सर्वंट्सचं वगैरे तर आम्ही चेकअप करूनच घेतो. त्यांना घरापासून सुरुवात म्हणतो ना आपण की घरातले कोण असतील तुमच्या येणारे कामगार, तुमच्या ऑफिसमधले लोक, त्यांना तिथून पहिलं चालू करतो की तुम्ही ह्याच्यापासनं प्रवृत्त करतो, त्या तंबाखू सेवनापासनं किंवा दारूपासनं किंवा बिडी ओढणारा असेल तर त्याला. पण त्याच्यातर्फे अजूनही आम्ही खेडेगावात जाऊन सुद्धा बरेच कॅम्प्स ऑर्गनाईज करतो. आणि मेडिकल चेकअप कॅम्प्समध्ये आम्हाला अर्ली डिटेक्शन जर झालं तर त्यांची आम्ही जेवढ्या शक्य असेल त्या प्रमाणात आम्ही त्याची मेडिकल ट्रीटमेंट पण देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याबरोबर ब्रोशर्स वाटणे, रॅली काढणे, असे काही विविध उपक्रम इनर व्हील क्लब निगडी प्राईडच्या माध्यमातून आम्ही करत असतो. बरोबर आहे, तुम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करताय. पण असं म्हणायचं की समजा एखादा कायदा जर पारित करायचा असेल, एक उदाहरण देतो, तर त्या कायदा जर पारित करायचा असेल तर त्याचे आमदार किंवा खासदार असे आवश्यक असतात. आता तुमच्या हे सामाजिक संघटन आहे, तुमचा काही आमदार किंवा खासदार पण नाही, पण ह्या कायद्याला अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने आणण्यासाठी तुमचं काय आंदोलन असेल पुढचं? खरं सांगू का, ह्या विषयापासून मी थोडीशी तुमच्या मताशी हे नाहीये की आमदार खासदार त्यांच्या कोट्यातनं त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं करत असतील किंवा करत नसतील. आपण समाजात राहतो, आपलं काहीतरी समाजासाठी देणं लागतो. आणि आता ह्या सध्याच्या काळात अशी परिस्थिती आहे की समाजासाठी आपण करू काहीतरी शकतो. अगदी छोटा खारुटीचा वाटा मी समजते. आणि या इनर व्हील क्लब निगडी प्राईडच्या माध्यमातून सगळ्या महिला संघटित होऊन जे काम करतात आणि हे आयुष्यभर आमच्या हातातनं घडू देत, हीच परमेश्वर चरणी मी प्रार्थना मानते. मॅडम, तुम्ही स्वतः तंबाखू विरोधात कोणते पाऊल उचलले आहे? एक तर मी माझ्या घरापासूनच की माझ्या सगळ्या जे घरातले नोकर चाकर आहेत किंवा सरांच्या ऑफिस मधली जी माणसं आहेत त्यांचं तर आम्ही दरवर्षी चेकअप करून घेतोच. शिवाय त्यांना त्यांच्यापासून परावृत्त करतो.
प्लस माझं असं म्हणणं आहे की शाळांमधनं सुद्धा मला वाटतं आता मोहिमी चालू करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला समाजात दिसतं की या जाहिरातींचा प्रसार एवढा मोठा आहे की प्रत्येक जण अनुकरण करतं त्याच्यात आणि त्याच्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर तुम्हाला शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर देणं गरजेचं आहे. तसंच कॅम्प्स घेणं पण महत्वाचं आहे. बरं मॅडम, मी असं म्हणते जी आपली आजची ही जी नवीन पिढी आहे तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? खरंच जर जगण्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही या गोष्टींपासून दूर राहा आणि तुम्ही एखादं व्यसन जोडता तर तुमची पिढी तर बर्बाद होतीच आहे, पण तुम्ही गेल्यानंतर मागे राहिलेल्या लोकांचा तुम्ही विचार करत नाही. तुमचं संपूर्ण कुटुंब उघड्यावर येतं आणि ही जबाबदारी तुमची आहे. जर यंग पिढीनी हे सोडली नाही व्यसन तर ते तुमचंही घातक आहे आणि देशालाही घातक आहे की हे यंग जनरेशन आपल्यातनं नाहीच होईल. बरोबर आहे. यंग जनरेशन आपल्यापासून नाहीच होईल प्रश्न सुद्धा. आणि याच्या संदर्भामध्ये त्यांनी बरेच काही प्रकाश पण टाकलेला आहे. यंग जनरेशन ही नाहीच होऊ नाही म्हणून इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड याच्या संदर्भामध्ये त्यांनी तो विषय घेऊन अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांचं ती चळवळ त्यांनी उभा केलेली आहे. महाराष्ट्राचा विचार सोडापर्यंत त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका, शहर असेल किंवा खेडेगाव असेल या सगळ्या ठिकाणी जाऊन ते त्यांचं काम अगदी जोमाने करत आहेत. पण हे त्यांचं ते काम करतायत, पण आपण आपलं काम करतोय का याच्याकडे आपलाही लक्ष असलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याला जर स्वाभिमानाने जगायचं असेल आणि जर नवीन क्रांती आपल्याला निर्माण करायची असेल तर अशा तंबाखूच्या विरोधामध्ये आपण स्वतः उभा राहणं तेवढंच महत्वाचं आहे. अशा पद्धतीचं आव्हान इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या माजी अध्यक्षा सविता राजापूरकर मॅडम यांनी आपल्याला दिलेलं आहे. निश्चितच महाराष्ट्रातल्या तमाम लोकांसाठी ते प्रभावशाली आहे. निश्चितच आपण त्याचं ग्रहण करणार हीच अपेक्षा आणि पुन्हा या इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने हा जो कार्यक्रम चालला आहे या सगळ्या कार्यक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो. आपण या कार्यक्रमामध्ये समाविष्ट झाला त्याबद्दल आपलंही आभार. खूप खूप धन्यवाद. नवीन पिढीनी स्टाईलसाठी नाही, जगण्यासाठी जगा. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.